विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्कल या चॅप्टरमधल्या 3.2 ह्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे पहा. 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडी 2 सर्कल्स having already 3.5 centimeter and 4.8 centimeter touch each other internally Find the distance between their center. Find the distance between their centers. आपण यापूर्वी 2 रूल आपण पाहिलेले. काय होते ते? इफ 2 सर्कल्स टच इच अदर इंटरनली डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियाय. म्हणजे त्यांच्या सेंटरमधला म्हणजे जो त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स आहे हे जर इंटरनली टच होत असेल सर्कल, इफ 2 सर्कल्स टच इच अदर इंटरनली डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडिया. म्हणजे त्यांच्या त्रिज्यांच्या फरकांच्या मधलं जे अंतर आहे किंवा त्यांच्या त्रिज्येमधल्या अंतरातला जो फरक आहे त्या फरका एवढं त्या दोघं सेंटर ऑफ सर्कलमधलं डिस्टन्स राहील, असं ती एक प्रॉपर्टी होती. त्या प्रॉपर्टीचा आधार घेऊन आपल्याला हे उदाहरण सोडावं लागेल. मग इथे लिहूया सोल्युशन. आपल्याला त्या प्रॉपर्टीचा आधार आधीच द्यावा लागेल. काय तो आपल्याला मानून घ्यावं लागेल काहीतरी. लेट द रेडिया ऑफ 2 सर्कल्स बी. लेट द radii of 2 circles be R1 and R2. ते दोघी सर्कल्स आपण R1 आणि R2 घेतले. therefore R1 is equal to 3.5 centimeter and R2 is equal to 4.8 centimeter. हे आपण घेतले. the 2 circles are touching each other internally. the 2 circles are touching each other internally. ते दोन्हीही इंटरनली टच करत आहेत. म्हणून देअरफॉर इथे लिहावं लागलं द डिस्टन्स बिटवीन. ती प्रॉपर्टी लिहावी लागेल. द डिस्टन्स बिटवीन the center of circle touching internally is equal to the difference of their radii म्हणजे त्यांच्या याच्यातल्या रेडियसमधल्या डिफरन्सवर ते डिपेंड आहे. म्हणून डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू R2 minus R1 is equal to 4.8 minus 3.5 is equal to 1.3 सेंटीमीटर. आणि म्हणून त्यांच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज 1.3 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने त्याचं. आणि हेच जर उलट राहिलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं. इफ 2 सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली, हे जर एक्सटर्नली टच राहिले असते तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडिया. म्हणजे हे जर एक्सटर्नली राहिले असते दोघांची बेरीज केली असती तर 8 5 13
हातच्याला 1 4 आणि 3 7 1 8 तर हे 8.3 सेंटीमीटर राहिलं असतं. म्हणजे ते इंटरनली आहेत म्हणून त्यांच्या डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर 1.3 आहेत आणि एक्सटर्नली राहिलं असतं तर किती राहिलं असतं ते 8.3 सेंटीमीटर. तर हे आपण हा रूल व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे. सेकंड तेच आहे 2 सर्कल्स ऑफ रेडियाय 2 सर्कल्स ऑफ रेडियाय 5.5 सेंटीमीटर and 4.2 centimeter touch each other externally find the distance between the center तर त्यांच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला या निमित्ताने काढायचं आहे. मग ते कशा पद्धतीने मित्रांनो काढता येईल तर मग इथे पण त्याच पद्धतीने काय करावं लागेल. ती सुरुवात लेट द रेडियाय ऑफ 2 सर्कल्स बी R1 and R2. हे R1 is equal to 5.5 सेंटीमीटर and R2 is equal to 4.2 सेंटीमीटर. दोन्ही आपण घेतले. मग the 2 circles are touching each other externally. The 2 circles are touching each other. कशा पद्धतीने ते टच होतात तर एक्सटर्नली ते टच झाले आणि म्हणून द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ सर्कल touching externally is equal to the sum of their radii. म्हणजे त्यांच्या रेडियसच्या बेरजे एवढं आहे म्हणून डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स is equal to R1 plus R2 is equal to 5.5 plus 4.2 is equal to 9.7 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यातलं डिस्टन्स जे येईल ते 9.7 सेंटीमीटर एवढं येणार आहे. तर आपण ही दोन्हीही उदाहरणं अशा पद्धतीने पाहिली. तिसऱ्या एक्झाम्पलचा जर आपल्याला विचार करावा लागेल तर तो कशा पद्धतीने करावा लागेल पाहूया आपण आता. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे त्यांनी बघा. इफ रेडिया ऑफ 2 सर्कल्स are 4 centimeter and 2.8 centimeter, draw figure of these circles. Touching each other externally and internally. And second,
इंटरनली. मग हे दोन्ही इंटरनली आणि एक्सटर्नली टच होताना यांच्यामधले फिगर कशा तयार होतील ते आपल्याला पाहावं लागेल. पहिला आपण विचार करूया, सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली. सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली. एक्सटर्नली जर ते सर्कल एकमेकांना टच होणार असतील तर पहिलं आपल्याला डिस्टन्स किती घ्यायचं आहे, 4.2 सेंटीमीटर घ्यायचं आहे. पहिलं 4 घ्यायचं आहे आणि 2.8 घ्यायचं आहे. म्हणजे आपण पहिलं डिस्टन्स समजा हा आपण सेंटर ऑफ सर्कल घेतला तर पहिलं अंतर आपल्याला किती घ्यायचं आहे तर ते 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे. आपण 4 सेंटीमीटर आधी घेऊन टाकूया. आणि दुसरं आपल्याला घ्यायचं आहे ते 2.8. म्हणजे इथून 2.8 पुन्हा घेऊया, म्हणजे 2.8 साधारणतः हे इथे येणार आहे. म्हणजे मी दोघं एकत्र घेऊन टाकतो आहे कोलिनियर पॉईंट. तर याच्यामध्ये हे डिस्टन्स एवढं आहे ते 4 सेंटीमीटर आहे आणि हे डिस्टन्स आहे ते 2.8 सेंटीमीटर आहे. मग दोन्ही सर्कल आपल्याला आता जर काढायचे असतील तर ते काढताना आपल्याला हे जे डिस्टन्स आहे याच्यामध्ये हा सेंटर ऑफ सर्कल घेऊया आपण आणि याच्यामध्ये हे अंतर घेऊया आपण एवढं, आणि हे अंतर घेऊन आपण एक सर्कल काढायचा आहे. हे बघा, हा सर्कल आपण काढला आहे. आणि दुसरं आपल्याला आता हे डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. किती अंतर आपल्याला घ्यावं लागेल तर टच होईल अशा पद्धतीने. तर हा टच झालेला आहे सर्कल, अशा पद्धतीचं एक अंतर आपण घेतलं आणि दुसरा सर्कल आपण अशा पद्धतीने काढलेला आहे. मग हे दोन्हीही सर्कल आपण काढलेले आहेत. यांना आपण नाव देऊया. पहिलं आहे काहीतरी अंदाजाने नाव देऊया. सपोज याला नाव दिलं ए. हा पॉईंट घेतला आपण सपोज सेंटरमधला बी आणि हा घेतला आपण सी. हे डिस्टन्स आहे 2.8 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपल्याला ही फिगर काढते. आणि दुसऱ्या एका फिगरमध्ये आपल्याला आता काय करावं लागेल, 4 सेंटीमीटर डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. सपोज इथे आपण 4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलं तर इथे काय करायला आपल्याला आधी आपल्याला इकडून 2.8 घ्यावं लागेल. म्हणून हे 4 सेंटीमीटर मी इथे घेतो आहे. हे 4 सेंटीमीटर एवढं मी डिस्टन्स घेतलेलं आहे. आणि इथून मला आता 2.8वर दुसरा पॉईंट घ्यावा लागणार आहे, कारण मला मी इकडून घेतला तरी पण चालणार आहे, काही फरक नाही पडणार. इकडून घेतो मी वाटल्यास. मग इथून मी आता 2.8 घेतो आहे. हा 2.8 घेतला मी. मग मला दोघे आता सर्कल काढायचे आणि दोघे आता इथून टच होणारे, इंटरनली टच होणारे असतील बघा. आता मग मी आता काय करेल, पहिला एक सर्कल मी इथून घेणार आहे. हा मी घेतला. आणि दुसरा सर्कल मला आता जो घ्यायचा आहे, सॉरी मला इथून तो आता टचमध्ये असल्यापासून इकडून मला डिस्टन्स घ्यावं लागणार आहे ते 2.8. आता हे 2.8 डिस्टन्स मी इथून घेतलेलं आहे, हे घेतलं. मग आता मला इथून टच करणारा तो जर हवा असेल तर मला 2.8 जर मी आता घेतलं तर मला एवढं अंतर, आता 2.8 एवढं अंतर घेऊन मला आतल्या बाजूने एक सर्कल काढावं लागेल, बरोबर. मग मी आता 2.8 डिस्टन्स घेतलेला आहे आणि तेवढं डिस्टन्स घेऊन मी आता सर्कल आतल्या बाजूने काढलेला आहे, तो इंटरनली टच आहे. तर हा इंटरनली टच असणारा मी घेतला. मग याच्यामध्ये मला जी दोघं डिस्टन्स काढायची आहेत तर मी समजा इथून घेतलेलं आहे. हा पॉईंट आता नाही आहे. हा इथून तर इथपर्यंतचं हे जे डिस्टन्स होतं माझं, हे किती होतं आता 2.8 होतं हे अंतर. आणि हे अंतर जे होतं इथून तर इथपर्यंतचं हे किती होतं माझं आता 4 सेंटीमीटर. तर हे 2.8 सेंटीमीटर मी इथे घेतलेलं आहे आणि 4 सेंटीमीटर मी वरती घेतलेलं आहे. समजा मी याची पण नावं द्यायची ठरवली तर हा समजा मी पॉईंट ए घेतला, मग हा पॉईंट बी घेतला आणि हा पॉईंट मी सी घेतला.
तर अशा पद्धतीने मला सर्कल टच इच अदर एक्स्टर्नली आणि दुसरा इथे मी लिहिल सर्कल टच इच अदर एक्स्टर्नली आणि इथे सर्कल टच इच अदर इंटरनली. तर अशा पद्धतीने मी 3 प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. तुम्हाला चौथा आणि 5वा प्रश्न मित्रांनो पूर्ण करायचा आहे आणि पुढच्या तासाला आपण विचार करणार आहोत आर्क ऑफ सर्कल. इथपर्यंत विद्यार्थ्यांनी 3 प्रश्न समजून घेतले. सगळ्या विद्यार्थ्यांनी 3.2 हा प्रॅक्टिस सेट आता पूर्ण करायला हरकत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा. दरवर्षाप्रमाणे जशी आपण विजयादशमी साजरी करतो तशी घरोघर भेटायला न जाता सगळ्यांनी घरूनच मोबाईलवर शुभेच्छा द्या. आता जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने एकत्र येणं वाढणार आहे तेव्हा कोरोनाची भीती अजूनही गेलेली नाही, कारण आपण कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. म्हणून कोरोना गेला गेला असं काही करू नका. कोरोनावर आपण सोशल डिस्टन्सिंगने विजय मिळवलेला आहे. त्याची साखळी आपण खंडित केलेली आहे. का? आता आपण घरी थांबलो आहे म्हणून. एकत्र येण्याची ठिकाणं, शाळा, कॉलेज त्याच्यामुळे बंद आहेत. आणि पुन्हा आपण जर हे सगळं जर नियम तोडले आणि पुन्हा हा आजार वाढला तर आणखी आपल्याला ही शिक्षा वाढवून घ्यावी लागणार आहे. म्हणून आपल्या परिसरात हा कोरोनाचा रुग्ण दिसणार नाहीची काळजी घ्या. त्याच्यासाठी सगळ्यांनी मास्कचा वापर अनिवार्य करा. नाहीतर किती दिवसापासून घरात आहोत, मग दसरा आला, चला घरोघरी जाऊन भेटूया, प्रत्येकाच्या पायावर लोटांगण घालूया. असं केल्यामुळे कोणी जर एखादा आजारी पेशंट असला आणि त्याच्या सानिध्यामध्ये जर शेकडो मुलं आली तर हा आजार पुन्हा वाढू शकतो. म्हणून विजयादशमीच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. मी सोमवारी विद्यार्थ्यांना शाळेत बोलवलेलं आहे, पण तोही सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. सगळे विद्यार्थी एकत्र आल्यानंतर आपण त्यांना विशिष्ट अंतरावर बसवणार आहोत आणि त्यांना आधार कार्डमधले अपडेट्स महत्त्वाचे आहेत जे आपल्याला बोर्डाचा फॉर्म भरताना करावे लागणार आहेत. ते तरी सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण सगळं करून ठेवूया. यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांना पुनश्च मी शुभेच्छा प्रदान करतो. विजयादशमी ही सीमोल्लंघन तुम्ही 6 महिन्यापासून जो आराम करतायत त्या आरामाच्या सीमांचं आता उल्लंघन करा. थोडा अभ्यासाला लागा. घरी बसून अभ्यास करता येतो. घरी बसूनही आपण शाळेत इतकं चांगलं काम करू शकतो हा विश्वास आईवडिलांना द्या. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा आणि अभ्यास न करणाऱ्यांना अभ्यास करावा याच्यासाठी शुभेच्छा. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.